नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। मनमाड इंदोर रेल्वे मार्ग बनवण्यासाठी तहसील व रेल्वे प्रशासन जमिनी ताब्यात घेण्यासाठी वाघाडी येथे आले असताना गावकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली। गट क्रमांक 3 मधील अनिल पवार यांच्या शेतीचा देखील ताब्या घेण्यासाठी आले असताना त्यांनी सांगितले की मला पूर्ण रक्कम मिळाली नाही। या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी चर्चा गट नंबर 3 मध्ये 2 खातेदार आहेत आणि 2 खातेदारांचे वेगवेगळे पेमेंट अपेक्षित होते। तुम्ही तसं न करता एकत्रित पेमेंट टाकलं त्याचे किंवा निर्माण झालं आणि प्रांत साहेब खाते आणि प्रांत साहेबांनी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता। जेव्हा गेलो तेव्हा दोंडाच्या दंगल झाली, तिथे चालले गेले। नंतर गेलो ट्रेनिंगला चालले गेले मंडलिक साहेब आणि महसूल डिपार्टमेंटचे अधिकारी रेल्वे भूसंपादन जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेले होते। माझ्या जमिनीचाही ताबा घेण्यासाठी आलेले होते, पण माझ्या या जमिनीवरच माझा उदरनिर्वाह, शिक्षण, आरोग्य आणि सगळं कुटुंब या जमिनीवरच चालतं। आणि या कुटुंबात या जमिनीमध्ये माझ्या गट नंबर 3 मध्ये 2 खातेदार असताना प्रांत साहेबांनी एकत्रित पेमेंट टाकल्यामुळे ते वादग्रस्त झालं आणि प्रांत साहेबांनी ते कोर्टात नेलं आणि कोर्टात असल्यामुळे ते पैसे मला मिळाले नाहीत अजूनपर्यंत। आणि मी रेल्वे प्रशासन आणि महसूल डिपार्टमेंटला विनंती केली की माझे पैसे माझ्या अकाउंटला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही ताबा देणार नाहीत। या प्रोजेक्टला रेल्वेला आमचा विरोध नाही, अतिउत्तम चांगला असा हा प्रोजेक्ट आहे। जमीन आम्ही केव्हाही त्यांना देऊन टाकू, जोपर्यंत आम्हाला पैसा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही जमीन देणार नाही, असं त्यांना स्पष्ट नमूद केलं। आणि माझं म्हणणं रेल्वे प्रशासन आणि महसूल डिपार्टमेंटने ऐकून ते परत चालले गेले। वाघाडी येथील आदिवासी दफनभूमीचा प्रश्न देखील त्या ठिकाणी ऐराणीवर आला असताना प्रशासनाने स्थानिक ठराव करून त्यांना पर्यायी जागा देऊ असे देखील विश्वास त्या ठिकाणी सांगण्यात आला। त्यामुळे आदिवासी बांधवांनी देखील त्या ठिकाणची भूमिका ही शांतपणे हाताळली। तसेच अनिल पवार व यांनी प्रशासनाला आपले म्हणणे मांडून योग्य तो न्याय द्या असं देखील अनिल पवार यांनी आज त्या ठिकाणी प्रशासनाला आपल्या विनंती केली व माझी रक्कम मिळाल्यावर मी ताब्यात देईल असं देखील त्यांनी यावेळेस प्रशासनाला सांगितले। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।